सरी पावसाच्या. निवेदिका मेघा चव्हाण. सर 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 झर 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 आल्या पाऊसधारा, धुंद होऊनी मोरही नाचे, फुलवी उंच पिसारा. मुक्त नादतो धुंद नाचतो, तनमनात उसळे जलधारा. दाट आभाळी कोसळला जणू चांदण्यांचा हा पसारा. दाट आभाळी कोसळला जणू चांदण्यांचा हा पसारा. आल्या पाऊसधारा, आल्या पाऊसधारा. शाळू वयात हाताला लागलं ते मेघदूत. आषाढस्य प्रथम दिवसेसारख्या ओळींमुळे पाऊस व मेघदूत यांचा संबंध मनात कोरला गेला. आपल्या अद्भुत सर्जनशीलतेचं दर्शन घडवणाऱ्या कालिदासांना हाच ऋतू का बरं भावला असेल? त्या ऋतूत भावना अधिक संवेदनशील असतात म्हणून. कलाकारांच्या संवेदनशीलतेला सृजनाची जोड मिळते आणि त्यातून काहीतरी अलौकिक निर्माण होण्यासाठी निसर्गाचा सृजनकाळ हातभार लावतो. विरह व्याकुळ यक्षाने आपली तगमग कळवली ती मेघालाच. पूर्वी माणसं प्रवासाला निघाली की पावसाळा म्हणजे घरी परतण्याचा काळ असं समजलं जाई. त्यामुळेच जोडीदाराची भेट घडवणारा आणि विरह संपवणारा ऋतू म्हणजे पाऊस. पाऊस आपत्ती संपत्तीही असतो. पंचेंद्रियांशी नातं पाऊस जोडतो. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध सगळ्या इंद्रियांना सुखावतो हा पाऊस. मेघांचा मोठ्या धिटाईनं आकाशभर संचार. पावसाच्या आवाजाची अखंड कोसळती लय. लय म्हणता म्हणता त्याचा प्रलय व्हायला वेळ लागत नाही. पण पावसाचा हा रूपोत्सव देखणा. मृग आणि आद्रा दोन पावसाळी नक्षत्र आणि तिसरे पुनर्वसू. आदिवासी भागात या आद्राला आडदरा म्हणतात. उन्हाळ्यात उघडे पडलेले डोंगर या नक्षत्रामुळे हिरव्यागार गवताने झाकले जातात. म्हणून तर या डोंगरांना नजरेआड करतं ते आडदरा अर्थात आद्रा. आणि गवताच्या पात्यापासून डोंगराच्या माथ्यापर्यंत फक्त फक्त चैतन्याचा आविष्कार. ऋतू बदलाच्या हाका नाविन्याची भावना मनात निर्माण करतात. तो येताच साधक साधनेच्या गाभ्यात मिटतात. भगवान शंकरांच्या जटेतून गंगा उसळते तसे काळ्या ढगांमधून पावसाचं पाणी कोसळू लागतं. निर्मितीची अभिव्यक्ती होऊ लागते. कल्पनेचे नवे उन्मेष प्रगटतात. कोणी नव्यानं कवी बनतो, लेखक बनतो, नर्तन करतो. साधनेची उच्च अवस्था भवतालासाठी आनंदाचं निदान बनतं. निरपेक्ष बरसण्याचं आपलं काम करणाऱ्या पावसासारखी साधना चालूच राहते. संतांचं मन म्हणजे सगळं द्वैत पोटात घालून पावसानं सुजल सुफल झालेली करुणामय धरती. खळांची व्यंकटी सांडो असं म्हणणारी, पण दुष्ट नष्ट होत असं न म्हणणारी ज्ञानेश्वर माऊलींची करुणेनं ओथंबलेली वाणी मग काळजाला भिडते. पावसांच्या सरीबरोबर अहंकार विसर्जित होतो. साधकाच्या उन्मनी अवस्थेतल्या निळ्या आकाशात नवनिर्मितीचं अभिनय चांदणं प्रगटतं. पाऊस माणसाला काय देतो? संसाराच्या तापानं
पळून निघालेल्या माणसांना पाऊस शांतवतो. विसरूनी त्या जखमा ओल्या, ते नको बेतले आठव. टाक धुनी जलधारासव, दुःखांचे ते तांडव. हिरवे पिवळे निळे तांबडे, रंग हे तव जीवनाचे. इंद्रधनुष्यी मन हे त्याचे, पाऊस होऊनी नाचे. इंद्रधनुष्यी मन हे त्याचे, पाऊस होऊनी नाचे. धन्यवाद.